श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. आज उपाय सांगणार आहे तो अतिशय सोपा आणि साधा उपाय आहे, जो कधीही कोणीही केव्हाही कुठेही करू शकता. असा साधा सोपा उपाय सांगणार आहे. अगदी लहानांपासून ते वृद्ध आजी आजोबांपर्यंत कोणीही करू शकता असा उपाय आहे. कारण लक्झरी लाईफ, चांगलं आनंदी सुखी समाधानी जीवन हे प्रत्येकालाच हवं असतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख संपत्ती समाधान आनंद हवा असतो. पण आपले जे ग्रह असतात ते आपल्याला सुखी राहून देत नाही. आपल्याला सर्वांना माहिती आहे, जे आपले 9 ग्रह आहे, या 9 ग्रहांपैकी एखादा जरी ग्रह वर खाली जर झाला किंवा एखाद्या जरी ग्रहाची दिशा थोडीशी आदलाबदल जरी झाली, तरी पण आपलं पूर्ण आयुष्य सुखासमाधानात चाललेलं तेही सगळं विस्कळीत होऊन जातं. किंवा ज्यांचे विस्कळीत आयुष्य आहेत, त्यांचे जर ग्रह जर जागेवरती आले तर त्यांचे आयुष्य अगदी मार्गी लागतं. अगदी पहा, आपण म्हणतो की बाबा हा एवढं सर्व करतो, मी एवढं सगळं करतो, तरीही माझी काही साडेसाती संपत नाही. साडेसाती म्हणजे काय? साडेसाती म्हणजे हेच की आपल्याला आपल्या ग्रहांचं पाठबळ भेटत नाही, किंवा आपण जे काही काम जे काही कर्म करतो, जे काही कार्य करतो, त्या कार्याला आपल्याला नशिबाची साथ भेटत नाही, म्हणजेच आपल्या ग्रहांची साथ भेटत नाही. त्यामुळं आपल्याला आपलं कोणतेही काम एका झटक्यामध्ये किंवा एका फेरीमध्ये पूर्ण होत नाही. त्यासाठी आपल्याला खूप 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 झगडावं लागतं. का तर आपले कोणता ना कोणता तरी ग्रह अतिशय काय म्हणतात कमकुवत आहे, म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी झगडावं लागतं. तर मी यासाठी तुम्हाला एकदम साधा सोपा असा उपाय सांगणार आहे, जेणेकरून तुमचं प्रत्येक काम असं चुटकीनिशी झालं पाहिजे. एक चुटकी वाजवली की काम झालं. म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा की एका फेरीमध्ये तुमचं कोणतंही काम झालं पाहिजे. समजा तुमचं डील आहे एखादं, किंवा तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जात आहेत, किंवा अगदी तुम्ही मुलगी पाहण्यासाठी जाताय, किंवा मुलगा तुम्हाला पाहायला येतोय. म्हणजे तुमची इच्छा कोणतीही असो, अगदी धनप्राप्तीची असो, किंवा पैसा लक्ष्मी प्राप्तीची असो, किंवा एखादा आजारपण आहे, ते आजारपण आपल्याला सोडतच नाही. एखादा रोग आहे, एखादा आजार आहे, खूप मोठा आहे, खूप दवाखाना करतोय, पण दवाखान्यांचा याचा कसल्याच औषधांचा वगैरे कसलाही आपल्यावरती परिणाम इफेक्ट होताना दिसत नाही. आपला आहे तो आजार आहे तसाच आहे त्या समस्या आहे तशाच आहेत, त्याच्यावरती काहीही आपल्याला इफेक्ट झालेला दिसत नाही. तर हे सर्व व्हावं, आपले ग्रह स्ट्रॉंग व्हावेत, आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळावी, यासाठी एकदम साधा सोपा उपाय सांगणार आहे. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. सर्वात आधी सांगते साहित्य काय काय लागणार आहे. सर्वात महत्त्वाचं लागणार आहे तो मंगळ ग्रहाला अतिशय प्रिय रंग आहे अशा लाल रंगाचं एक छोटंसं वस्त्र आपल्याला लागणार आहे. अगदी एवढा छोटासा रुमाल जरी असेल तरीही चालेल, काही हरकत नाही. छोटा रुमाल किंवा छोटा लाल रंगाचा कपडा किंवा छोटा लाल रंगाची एखादी पोटली जरी भेटली तरीही चालेल. जे तुमच्याकडे अवेलेबल होईल ते तुम्ही घेऊ शकता. तर लाल रंगाचा मंगल ग्रहाला लाल रंग अतिशय प्रिय आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. मंगल ग्रहाला प्रसन्न करून घेण्यासाठी लाल रंगाचाच कपडा किंवा पोटली किंवा रुमाल तुम्हाला घ्यायचा आहे. 2 नंबरचा ग्रह आहे बुध ग्रह. आपल्या सर्वांना माहिती आहे बुध ग्रह अतिशय महत्त्वाचा आहे. बृहस्पती ग्रह किंवा बृहस्पती जो देव आहे, त्या देवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला बुध ग्रहाची अतोनात सेवा करावी लागते. म्हणून आपल्याला बुध ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे, बुध ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला 2 विलायची घ्यायची आहे, किंवा काय आमच्याकडे इलायची म्हणतात, काही ठिकाणी वेलची म्हणतात आणि काही ठिकाणी वेलदोडे म्हणतात. हिरव्या रंगाचे 2 वेलदोडे घ्यायचे आहेत. आणि तुम्हाला सर्वांना हे निश्चित माहिती आहे की वेलची किंवा इलायची जी आहे किंवा वेलदोडे जे आहेत ते लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहेत, म्हणून आपल्याला 2 विलायची घ्यायची आहे. त्यानंतर तिसरा ग्रह जर म्हटलं तर गुरुग्रहाला प्रसन्न करण्यासाठी काय घ्यायचं आहे, सर्वांनाच माहिती आहे. गुरुग्रहाला प्रसन्न करण्यासाठी हळद अतिशय महत्त्वाची आहे. लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असणारी हळद ही खूप आणि खूप गुणकारी आहे. पॉझिटिव्हिटीने भरभरून भरलेली जर एखादी गोष्ट जर म्हटली तर हळद आहे, आणि लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे. लक्ष्मी मातेला प्रसन्न आपल्याला करायचं आहे, लक्ष्मी मातेला अट्रॅक्ट करायचं आहे, त्यासाठी आपल्याला हळद घ्यायची आहे. हळद किती, इतकी अशी मूठभर हळद तुम्हाला पाहिजे, किंवा एखादी बाउलभर जरी घेतली तरीही चालेल. छोटीशी बरणी घ्यायची आहे. छोट्याशा बरणीमध्ये तुम्हाला हे सगळं साहित्य घ्यायचं आहे. म्हणून छोट्याशा बरणीमध्ये आपल्याला हे सगळं साहित्य ठेवायचं आहे, म्हणून एक छोटीशी प्लॅस्टिकची बरणी भेटली तरीही चालेल. फक्त ती ट्रान्सफर असावी, ती रंगीबेरंगी नसावी, किंवा काचेची जर भेटली छोटीशी बरणी तरीही अतिशय उत्तम, काही हरकत नाही. हे झालं.
तिसरा ग्रह कोणता मंगळ, बुध, गुरु झाला. आता शुक्र चौथा ग्रह कोणता? शुक्र ग्रह हा ग्रह कोणता आहे? शुक्र ग्रह असा आहे की आपल्या आयुष्यामध्ये आपल्या लक्झरी लाईफ, जे आपल्याला सुख, समाधान, आनंद, ऐश्वर्य, पैसा, पाणी, संपत्ती हवं आहे, तर तो आपल्याला मिळवून देणारा जो ग्रह आहे हा शुक्र ग्रह आहे. शुक्र ग्रह ज्याचा स्ट्रॉंग, ज्याचा शुक्र ग्रह अतिशय प्रभावित, त्याच्या आयुष्यामध्ये दारिद्र्यता कधीही डोकावत नाही. त्याच्या आयुष्यामध्ये अवलक्ष्मी कधीही येत नाही. त्याच्या आयुष्यात ते पैशाचा जो ओघ आहे तो कधीही कमी होत नाही. म्हणून आपल्याला आपलाही शुक्रग्रह तितका स्ट्रॉंग, तितकाच प्रभावित करायचा आहे. म्हणून आपल्याला शुक्रग्रहाला स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे? तर खडीसाखर घ्यायची आहे. खडीसाखर छोटी छोटी नाही, खडीसाखरेचे पाक खडे येतात, असे 4 खडे आपल्याला घ्यायचे आहे. किराणा मालाच्या दुकानात किंवा पूजेचे साहित्य जिथे भेटते तिथे आपल्याला खडीसाखरेचे खडे सहजरित्या मिळून जातील. असे आपल्याला 4 खडीसाखरेचे खडे घ्यायचे आहेत. खडीसाखर शुक्र ग्रहाला अतिशय प्रिय आहे. म्हणून आपल्याला 4 खडीसाखरेचे खडे घ्यायचे आहेत. खडीसाखर ही अट्रॅक्शनचं काम खूप छान प्रकारे करते आणि शुक्र ग्रहाला अतिशय प्रिय आहे. म्हणून खडीसाखर घ्यायची. त्यानंतर आला शनिग्रह म्हणजे शनी देवतांना प्रसन्न करण्यासाठी किंवा शनी महाराजांना समर्पित केलेला वार जर म्हटलं तर शनिवार म्हटलं जातं, आपल्याला माहिती आहे. आणि शनिवारच्या दिवशी मी नेहमी सांगते, जे आपण उपाय, जे काही तोडगे, जे काही सेवा करतो त्या डायरेक्ट हनुमंत महाराजांकडे किंवा शनी महाराजांकडे किंवा मारुती महाराजांकडे जातात. आणि शनिग्रहाला प्रकट करण्यासाठी, प्रसन्न करून घेण्यासाठी शनी महाराज आपल्या जीवनातील, आपण म्हणतो साडेसाती, शनीची साडेसाती आहे, नाही, शनीची साडेसाती संपवण्यासाठी शनी महाराजांची जर सेवा जर केली तर शनी महाराज तितकेच लवकर प्रसन्नही होतात. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? शनी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी काळे तीळ घ्यायचे आहेत. काळे तीळ शनी महाराजांना समर्पित केलेले आहेत, म्हणून काळे तीळ आपल्याला घ्यायचे आहेत. अगदी चिमूटभर काळे तीळ असतील तरीही चालेल. आपल्याला माहिती आहे, काळे तीळ निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी, काळी नजर, काळी बाधा, वाईट शक्ती, इडापिडा, नजर दोष हे सर्व दूर करण्यासाठी काळे तीळ अतिशय महत्त्वाचे मानले जातात. म्हणून चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत. हे झालं सर्वात महत्त्वाचं साहित्य. आता काय करायचं? ह्या साहित्याचं काय करायचं ते सांगते. ही सेवा तुम्ही मंगळवारी, गुरुवारी, बुधवारी, शुक्रवारी, शनिवारी कधीही करू शकता, काही हरकत नाही. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार ह्या 5 वारांपैकी कोणत्याही वारी जरी केली तरीही चालेल. कारण आपल्याला आपले ग्रह स्ट्रॉंग करायचे आहेत, म्हणून कोणत्याही वारी केली तरीही चालेल. फक्त मंगळवार ते शनिवार ह्या दिवसामध्ये कोणत्याही वारी तुम्ही करू शकता. तर काय करायचं आहे? स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे. फक्त ज्यावेळेस मासिक धर्म, इटाळ, सुतक असेल त्यावेळेस तुम्हाला ही सेवा करता येणार नाही. इतर वेळेस केली तरीही चालेल. फक्त हे 3 तुम्ही पाळा. विटाळ, मासिक धर्म, सुतक ह्या वेळेस तुम्हाला ही सेवा करायची नाही. इतर वेळेस तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे? दिवसभरात कधीही करू शकता. सर्वात महत्त्वाचं, दिवसभरामध्ये कधीही सेवा करू शकता. असं वेळ अवधी नाही की ह्याच वेळ केलं पाहिजे त्याच वेळ, असं काहीही नाही. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करू शकता. अगदी साधी सोपी सेवा आहे. स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे. आपल्या घरातच ही सेवा करायची आहे. देवघराच्या समोर स्वच्छ आसन टाकून आसनावरती बसायचं. आसनाच्या समोर, देवघराच्या समोर एक छोटासा पाट किंवा तुमच्याकडे छोटासा चौरंग असेल तर तो चौरंग तुम्हाला देवघराच्या समोर ठेवायचा. त्यावरती तुम्ही जी पोटली घेतली असेल किंवा छोटासा लाल रंगाचा रुमाल घेतला असेल किंवा कपडा घेतला असेल तर तो अंथरायचा. अंथरून झाल्याच्या नंतर त्याच्यावरती जी बरणी मी तुम्हाला सांगितली ती बरणी घ्यायची किंवा छोटीशी जी तुम्ही बरणी घेणार आहे, काचेची, प्लॅस्टिकची होतं ट्रान्सफर, ती बरणी घ्यायची. त्या बरणीमध्ये जी तुम्हाला मी सांगितली, तुम्हाला मुठभर हळद घ्यायची. ती हळद घ्यायची, हळद त्यामध्ये टाकायची. हळद टाकल्याच्या नंतर ज्या 2 वेलदोडे सांगितले, 2 विलायची सांगितल्या, त्या 2 विलायची त्यामध्ये टाकायच्या. 4 खडीसाखरेचे खडे जे सांगितले तेही त्यामध्ये टाकायचे. त्यानंतर जे चिमूटभर तुम्हाला काळे तीळ सांगितले ते चिमूटभर काळे तीळ तुम्हाला त्यामध्ये टाकायचे. हे टाकून झाल्याच्या नंतर तुम्हाला ती बरणी पॅक करायची. झाकण जे आहे ते पॅक लावायचं. पॅक लावून जो कपडा आहे त्या कपड्यामध्ये ती व्यवस्थित अशी गुंडाळायची. व्यवस्थित गुंडाळून झाल्याच्या नंतर सर्वात महत्त्वाचं सांगायचं आहे, कलावा एक लागणार आहे. कलावा आपल्या सर्वांना माहिती आहे, लाल पिवळ्या रंगाचा कलावा भेटतो, पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहज भेटून जातो. तो कलावा घ्यायचा. कलाव्याने तुम्हाला ती जो कपडा गुंडाळून झाल्याच्या नंतर कलाव्याने तुम्हाला ते व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. गाठण मारायची नाही, फक्त
पॅक असं गुंडाळायचा, कितीही वेळा गुंडाळा तरीही चालेल, फक्त गाठ द्यायची नाही. जो एंडिंगचा कोपरा उरेल त्या धाग्याचा तो आतमध्ये खोचून द्यायचा आहे. हे झालं. हे झाल्याच्या नंतर ती बरणी तिथंच तुम्हाला देवघराच्या समोर ठेवायची आणि तुम्हाला हे जे ग्रह आहेत त्या ग्रहांचे मंत्र म्हणायचे आहेत. तुम्हाला जो कोणता मंत्र येईल, अगदी लक्ष्मी मातेचा जरी मंत्र म्हणले तुम्हाला पॉसिबल होईल तितक्या वेळा लक्ष्मी मातेचा ओम लक्ष्मी माते नमः, ओम लक्ष्मी माते नमः, ओम लक्ष्मी माते नमः या मंत्राचा 11 वेळा पठण केलं तरीही चालेल. शनी महाराजांचा मंत्र ओम शनी शिंगणाय नमः, ओम शनी महाराजाय नमः किंवा ओम शनी देवताय नमः या तिन्हीपैकी कोणताही शनी महाराजांचा एक मंत्र 11 वेळा जरी म्हणला तरीही चालेल. शुक्रदेवतांचा मंत्र ओम शुक्रदेवताय नमः, ओम शुक्रदेवताय नमः या मंत्राचा 11 वेळा पठण करायचं. त्यानंतर राहिला बुधग्रहाचा मंत्र ओम बृहस्पती देवताय नमः, ओम बृहस्पती देवताय नमः. ह्या प्रकारे तुम्हाला मंत्रांचं पठण करायचं आहे. आता मंगळ ग्रह तुम्ही म्हणताय मंगळ ग्रह राहिला, अगदी खरं. ओम मंगळ देवताय नमः, ओम मंगळ देवताय नमः या मंत्राचा 11 वेळा तुम्हाला पठण करायचं. प्रत्येक मंत्राचा 11 वेळा पठण करा किंवा या सगळ्या मंत्रांपैकी एका मंत्राचं जरी 11 वेळा पठण केलं तरी चालेल. कमीत कमी 11 वेळा, जास्तीत जास्त 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा पठण केलं तरीही चालेल. मी तुम्हाला मंत्र सांगितले, ह्या मंत्राचं कोणतंही पठण करा, काहीही हरकत नाही. फक्त मनातून मनोभावे सेवा करा, मनोभावे कोणताही उपाय करताना करा. आता कसं आहे, कलियुग आहे, सर्वांचा त्यावरती विश्वास बसेल असं नाही, पण शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण जे काही उपाय जे काही सेवा करतो त्या सेवा निश्चितच आपल्या ग्रहांपर्यंत, आपल्या जे देवता आहे, जे इष्ट देवता आहेत त्यांच्यापर्यंत निश्चितच पोहोचले जातात. फक्त मनोभावी पॉझिटिव्हिटी ठेवून करायचं आहे, निश्चित सर्व काही साध्य होतं. आता हे मंत्रोपचार झालं, तर आता हे ज्या आपण वस्तू ठेवल्या या काय झाल्या, ह्या मंत्रोच्चित झाल्या. ह्या वस्तू ज्या आहेत त्यांच्यामध्ये मंत्रोपचार आपण केल्याच्या नंतर ह्या वस्तू ज्या आहेत ह्या मंत्रोच्चारित म्हणजे मंत्रांनी सिद्ध झाल्या, म्हणून आपल्याला ह्या नंतरनं ही बरणी उचलायची किंवा हे जे आपण हे केलेलं आहे पोटलीमध्ये ठेवलेल्या वस्तू आहे किंवा जी बरणी आहे ती उचलायची, ती घ्यायची आणि त्या बरणीला व्यवस्थित असं घ्यायची. इच्छा जी आहे आपली ती इच्छाशक्ती बोलायची. पुन्हा ती बरणी तुम्हाला त्या पाट्यावरती ठेवायची. धूप दीप अगरबत्ती घ्यायची, ते ओवाळायची. ते ओवाळून झाल्याच्या नंतरनं ती जी पोटली आहे किंवा जी तुम्ही ती पोटली तयार केलेली आहे ती पोटली तुम्हाला तुमच्या घरातील कपाटामध्ये किंवा तुमची जी तिजोरी आहे, तुम्ही जिथं पैसा ठेवता, जिथं तुमचं धन ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ती पोटली ठेवून द्यायची आहे. आणि काय करायचं आहे, या पोटलीचं काय करायचं, तर ही पोटली तुम्हाला त्याच ठिकाणी ठेवून द्यायची आहे. रोज तुम्हाला सकाळी देवपूजा झाल्याच्यानंतर तुम्ही धूप दीप अगरबत्ती देवाला ओवाळून झाल्यानंतर तुमच्या तिजोरीमध्ये पण तिजोरी ओपन करायची आणि तिजोरीमध्ये जरी ओवाळत तरीही चालेल किंवा ती पोटली पुन्हा काढून देवघराच्या समोर ठेवून ओवाळली. एकदा कोणत्याही या जे ग्रह सांगितले मी तुम्हाला 5-6 या ग्रहापैकी किंवा नवग्रहातील कोणत्याही ग्रहाचा जरी मंत्र तुम्ही 11 वेळा किमान म्हटले तरीही काही हरकत नाही. फक्त तुम्हाला ही सेवा 21 दिवस करायचे आहे. 21 दिवसामध्ये पहा तुम्हाला इफेक्ट जाणवेल, खूप सारा इफेक्ट जाणवेल. काहींना तर त्याच दिवसापासून इफेक्ट जाणवेल. प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच सांगते, प्रत्येकाच्या कर्मावरती डिपेंड असतं, प्रत्येकाच्या इच्छाशक्तीवरती डिपेंड असतं. म्हणून फक्त करताना मनोभाविक करा, निश्चित फलप्राप्ती होणार आहे. त्यानंतर ताई ह्या पोटलीचं काय करायचं, तर काय करायचं, 21 दिवस झाले, तुमची इच्छा पूर्ती झाली, त्यानंतर तुम्हाला ते जे हळद वगैरे आहे, जी आपली पोटली आहे ही पोटली तुम्ही पोहाच्या पाण्यामध्ये जरी सोडून दिली तरीही चालेल किंवा निर्मल्याच्या साहित्यामध्ये जरी टाकून दिली तरीही चालेल. तुमची एक इच्छा पूर्ण झाली, त्यानंतर तुम्ही दुसरी इच्छा पुन्हा पूर्ण करण्यासाठी पुन्हा हा उपाय करू शकता, पुन्हा ह्याप्रमाणे सेवा करू शकता. किंवा तुम्हाला वाटते बाबा 21 दिवसामध्ये ताई मला खूप इफेक्ट जाणवतोय, तुम्ही ही पोटली कायमस्वरूपी ठेवू शकता. हो, कायमस्वरूपीही ठेवू शकता, पण म्हणतात ना किमान 40 दिवसाच्या नंतरनं पोटली बदलायची. पुन्हा त्यातील साहित्य जे आहे ते साहित्यांवरती पुन्हा मंत्रोच्चार वगैरे करून पुन्हा ते साहित्य पुन्हा एकत्र करायचं, पुन्हा हे मंत्रोच्चार वगैरे करून पुन्हा ती पोटली तुमच्या तिजोरीत ठेवायची. अशा प्रकारे तुम्ही
पुनरावृत्ती करू शकता आणि तुमच्या ज्या इच्छा आहेत, तुमची जी धनप्राप्तीची इच्छा आहे किंवा लक्झरी लाईफची तुमची इच्छा आहे तीही तुमची पूर्ण होऊ शकते. त्याचप्रमाणे पहा, बहुतेक असं असतं, आजी आजोबांचं असतं किंवा बहुतेक म्हणजे नवतरुण आजची जी पिढी आहे त्यामध्ये असं होतं, खूप सारे मोठे मोठे दवाखाने करून होतात पण तरीही कुठेही काही फरक होत नाही. पण हे छोटे मोठे उपाय जे आहेत ते मनोभावे जर केले, कोणत्या देवाला आपले जे कुलदैवत आहे, कुलदेवी आहे, तिथे जाऊन फक्त दर्शन जरी घेऊन आलं तरीही त्यांना थोडंसं औषध जरी घेतलं तरीही लगेच बदल जाणवतो. का तर आपले कुठंतरी ग्रह वगैरे कमकुवत असतात, त्यामुळे आपल्याला हे थोडेफार आजार वगैरे होतात. तर आपल्याला जे काही करायचं आहे ते मनोभावी करायचं आहे, पॉझिटिव्हिटी ठेवून करायचं आहे. सर्वांचाच यावरती विश्वास बसेल असं नाही, पण ज्यांचा विश्वास आहे त्यांनी निश्चित करा, ज्यांचा विश्वास नाही त्यांनी नाही केलं तरी हरकत नाही. पण जर सेवा जर केली तर मेवा नेहमी भेटतो, हे स्वामी महाराज नेहमी सांगतात. म्हणून आपल्याला सेवा करायची आहे, नित्य नियमाने करायची आहे, मनोभावे करायचे आहे. माहिती आहे व्हिडिओ खूप मोठा होत आहे, म्हणून झालेली सेवा स्वामींच्या रुजू. व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट्समध्ये नक्की सांगत चला, जेणेकरून तुम्ही जो मला साथ देताय, जे सपोर्ट करताय, हे खूप छान वाटतं की बाबा तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आवडतात तुम्ही. आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहिलं, तुम्ही जे श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त हे जे काही कमेंट्स करता याचंही फळ तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात भेटतं. का तर तुमच्या मुखातून स्वामींचं नाव, गुरुदत्तांचं नाव किंवा तुम्ही ज्या देवताला मानता त्या देवतांचे तुम्ही कमेंट्स करता, खूप छान वाटतं. तुम्ही जो भरभरून प्रतिसाद देत आहात, असाच प्रतिसाद देत राहा, जेणेकरून मलाही असे छान छान व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन भेटतं. तर तुमचं प्रेम, तुमची म्हणजे तुमची साथ अशीच राहू द्या, हेच तुम्हाला सांगायचं होतं. पुन्हा एकदा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.